नमस्कार, जय शिवराय मित्रांनो मी मनोज इंगळे। मित्रांनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी आज 10 मार्च 2025 रोजी 2025-26 साठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। पण हा अर्थसंकल्प शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी ना अर्थ आहे ना संकल्प अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प म्हणता येईल। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारकडून ज्या 2 महत्त्वाच्या घोषणा दिल्या गेल्या त्यात पहिली घोषणा म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रतिमाह हप्ता आणि दुसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती। या 2 घोषणांमुळे महायुती सरकारला भरभरून मतदान झालं। ना भूतो ना भविष्यती असे यश या महायुती सरकारला मिळाले। पण राज्याची परिस्थिती आर्थिक संकटात असल्याची म्हणजेच मोठी राजकोषीय तूट असल्याची या अर्थसंकल्पातून दाखवण्याचा प्रयत्न सरकारकडून दिसत आहे। म्हणजेच राज्याचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त हे आपल्याला यातून समजते। ही परिस्थिती आताच अशी आहे का? तर नाही, ही परिस्थिती या आधी सुद्धा अशीच होती। पण तरीही राजकीय फायद्यासाठी सरकारने आपल्या घोषणापत्रामध्ये आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रतिमाह हप्ता देऊ आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ अशा घोषणा दिल्या। शेतकऱ्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर अत्यंत निराशादायक हा अर्थसंकल्प आहे। नाही कर्जमाफी, ना अनुदान, नाही भावांतर योजना, ना सोयाबीन कापूस हमीभाव, ना कांद्यावर बोलले, ना धानावर, नाही दूध अनुदानावर। एकंदरीत शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ सोडण्याचं काम या सरकारनं केलं आहे। ज्या लाडक्या बहिणींमुळे हे सरकार निवडून आलं त्या लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पातून 2100 रुपये तर मिळाले नाही, पण त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात एक कविता म्हणून तुम्ही 1500 रुपयातच शांत राहा हे सांगण्यात सुद्धा हे सरकार कमी पडलं नाही। आणि शेतकऱ्यांना हे सरकार फक्त कठपुतलीसारखं खेळवताना दिसत आहे। शेतकऱ्यांना किती खोटं बोला, खोटी आश्वासन द्या, शेतकरी काहीच करत नाही। शेतकरी आंदोलन करत नाही, शेतकरी रस्त्यावर उतरत नाही, शेतकरी मोर्चा काढत नाही आणि सरकारवर शेतकरी प्रेशर निर्माण करत नाही हे सरकारला माहिती आहे। म्हणून अशा प्रकारचा अर्थसंकल्प सरकारने सादर केला आहे। शेतकऱ्याने काय मागितले तुम्हाला? आज शेतकरी तुमच्याकडे कर्जमाफीची अपेक्षा करत होता, पण शेतकऱ्यांना फक्त वेड्यात काढण्याचं काम या सरकारनं केलं आहे। शेतकऱ्याकडे पैसे नाही कर्ज भरण्यासाठी, त्यामुळं तुम्ही जसं निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती, ती फक्त निवडणुकांपुरतीच मर्यादित होती का? आणि नसेल मर्यादित तर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊन तुम्ही तुमच्या आश्वासनाची पूर्तता करावी। आज शेतकरी प्रचंड संतापलेला आहे आणि लवकरच शेतकरी रस्त्यावर उतरून तुम्हाला पलती भुई थोडी केल्याशिवाय शेतकरी थांबणार नाही आणि तुमच्या खोटे आश्वासनं तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की। अंगापेक्षा भोंगा मोठा असे या सरकारची परिस्थिती असताना देखील सरकार मात्र स्वतःला शेर समजत आहे। पण शेतकरी त्यांच्यावरती 1.25 शेर झाल्याशिवाय आणि कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही हे मात्र नक्की।